पंढरीचे वारी आहे माझे घरी, अनेक न करे तीर्थव्रत। या वर्षी आमच्या वाट्याला एकादशी आली। आता कुठेतरी एकादश तर येणारच आहे की, पण आमच्या एक मोतीराम महाराजांच्या संप्रदायाचा काही एक नेम आहे, एकादशीला दुसरा अभंगच नाही। मोतीराम महाराजाच्या नंतर मारोतराव महाराज, आमचे सोपान काका इसतकर यांनी आयुष्यभर प्रत्येक एकादशीला हेच अभंग घ्यायचा, दुसरा अभंगच नाही। काही काही आमच्या महाराजाचे नेम असे आहेत। आता काही नवीन लोकांना वाटत असेल की यायला अभंग दुसरे येतात की नाही की, आता तर लय लोक चिकित्साखोर झाले हो। आता गेल्या वर्षीचा सहज अभंग घेण्यात आला, आता ध्यानात राहत नाही ना, तरी हे यूट्यूब ठेवायला ध्यानात। मग तेच अभंग घेतला की लोक म्हणतात मागच्या वर्षी त्यानं तेच अभंग घेतला आणि या वर्षी बी तेच अभंग घेतला, म्हणून पुढच्या वर्षी एकादश घेऊ नका, हेच अभंग घेईल मी। एकादश आले की आम्ही दुसरा अभंग घेतच नाहीत। मोतीराम महाराजांना आयुष्यभर हेच अभंग घेतला, मारोतराव महाराजांनी हेच अभंग आयुष्यभर घेतला, आमच्या सोपान काका इसतकर यांनीही तेच अभंग घेतला। आणि त्यांच्या नंतर आमच्या गुरुवारी काकाला जाऊन झाले आता हे 16वं वर्ष आहे। आम्ही त्यांच्या माघारी फिरायलोत का तर बदल काहीच केलेला नाही, बदल एवढाच केलाय त्यानं पैसे घेतले नाही, आम्ही पैसे घेतो। आता बदलही काळानुसार केला आहे, नाही तर आमच्या मारोतराव महाराजानं काकानं जी गाडीला 100-200 काही तेलाला लागतील तेवढेच घ्यायचे, मागून गाड्या झाल्या नाही तर बैलगाडीनं फिरले तेव्हा काय, फक्त नेम देणाऱ्याला म्हणायचे तू किती क्विंटल गहू दळीतो सांग, 4-5 क्विंटल दळीतो। त्यानं म्हणायचं तू गाव मोठं आहे, गावाच्या भोवताल पब्लिक भरपूर आहे, आल्याला माणूस उपाशी जाऊ नये, 8 क्विंटल तरी दळ तर तुला नियम देतो। कारण त्या कालीन खाण्याची गरज होती, आता कुत्रे चपात्या खाईनत। आता रात्रीच्या उरलेल्या चपात्या बाया खात नाहीत, मग रस्त्याला ठेवतात, कुत्र त्याच्याकडे हुंगीत सुद्धा नाही, लांबूनच ओळखीत ही रात्रीची आहे म्हणून। आता तेवढं तर काही आम्हाला होणार नाही वागणं, पण होईल तितका प्रयत्न करून आम्ही आमच्या गुरुच्या पाठीमागं की जेणेकरून आमच्या गुरुच्या नावाला डाग लागू नाही, त्याला डाग लागत नाही। पण असेच होते का तुमचे महाराज म्हणलं तरी आम्ही मेलेलं बरं, म्हणून होईल तितका प्रयत्न करून आम्ही वागण्याचे प्रयत्न करतो। काही महाराजाचे अभंग ठराविक आहेत आमच्या की ज्या मोतीराम महाराजानं दररोज गाथा भजन 50 अभंग घेतल्याशिवाय राहिले नाही 92 वर्षाच्या काळात, दररोज 50 अभंग। त्या महात्म्याला 4-5 अभंग पाठ असतील का, पण त्यांनी 4-5 अभंगातच जीवनभर आयुष्यभर महाराजकी केली, त्याला महाराजकी लोकांना दाखवायचीच नव्हती। 7 दिवस सप्ताह करायचा, ज्ञानेश्वरी प्रवचन असेल, पारायण असेल, रामायण, हे भागवत नव्हते तेव्हा, रामायणाचा अध्याय घ्यायचा, गाथा भजन करायचं आणि 7वी दिवशी या ग्रंथाची पूजा करायची, भगवंताची पूजा करायची आणि लगेच कीर्तन ठेवायचं दुपारा 2 ते 4। त्या कीर्तनाचं नाव आहे पूजेचं कीर्तन, आणि त्या पूजेच्या कीर्तनाला एकच अभंग दरवर्षी बिन कोठेही कोण्याही गावात असू द्या, पूजेचं कीर्तन म्हणलं की एकच अभंग, अभंग बदलला नाही आजूकही, हेच दान देगा देवा आणि तुझा विसरण व्हावा। जसं 7 दिवस आमच्याकडून तुम्ही भगवान सेवा करून घेतली, तशी आमच्याकडून जन्मभर सेवा करून घ्या। याच जन्मात नाही, कोण्याही पुढच्याही जन्मामध्ये आम्हाला तुमचा इसर पडू देऊ नका भगवान, इतकंच द्या आम्हाला, एवढीच मागणी आहे। हेची घडो माझं जन्मोजन्मांतरी, हेची घडो माझं जन्मोजन्मांतरी, मागणे त्रिहारी नाही तुझे, हेची घडो माझं जन्मोजन्मांतरी,
तेची घडो मज जन्मो जन्मांतरीन मागणे श्रीहरी नाही दुजे. त्याच्यावर खूप त्यांनी परमान द्यायचे. अनेक काही नाही मागणे सुख संपत्ती राज्ये चाड धने साकडे न पडे तुझ जेने तुझे भक्ती वेन माय बापा. हे माय बापा तुला साकडं पडल असं आम्ही तुझ्या पुढे मागणार नाही. एवढंच करा. तू स्वामी मी सेवक उंच पद नीच एक. आईसे करावे कौतुक नको करू खंडना. तुमच्या सेवेमध्ये आम्हाला खंड पडू नये इतकंच द्या अशी मागणी पर अभंग्याचा. आणि 4-5 वाजता पंक्ती बसवायच्या. जेवण झाल्यावर रात्री 9ला कीर्तन सुरू करायचे. पहिल्या कीर्तनकारानं जे अभंग घेतला मग त्याच्या मनाव अभंग, मग रात्रभर त्याच अभंगावर मागच्या महाराजांना बोलायचं. सकाळी सूर्य उदय झाल्यावरच आरती. ते नेम आजूकही आमचे चालू आहेत. मारुतराव महाराजांना चलिले नंतर त्यांचे नातू आता हे अच्युत महाराज ते नेम चालवितात. पहाटे 4-5 वाजता ते येतात. ते आल्याशिवाय आरती होत नाही. अशी एक आमची मोतीराम महाराजाचा नियम संप्रदाय आणि श्रद्धा आहे. गुरुवार आला की दुसरा अभंगच नाही आमचा. ज्ञानोबरायचंच वर्णन करायचं, दुसरं वर्णन करायचं नाही. ज्ञानोबरायनं या भूतला अवतार घेऊन काय अलौकिक ख्याती केली की ज्ञानोबरायच्या अगोदर हे भजन नव्हतं. लोपले ज्ञान जगी हेत नेनती कोणी अवतार पांडुरंगे नाव ठेविले ज्ञाने. हे ज्ञानदेवी रचिला पायान उभारिले देवालय. असं ज्ञानोबरायचं करतुम अन्यथा करतुम जी शक्ती आहे ताकद आहे जसं आपल्या बुद्धीला जपल तसं वर्णन करायचं. आणि एकादश आली की हेच अभंग दुसरा घ्यायचा नाही. पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करे तीर्थव्रत. महाराज आपली पंढरपुरावरली पंढरीनाथावरली श्रद्धा या अभंगामध्ये दर्शवितात. सांगतात की माझ्या घराण्यामध्ये पंढरपूरचीच वारी चालत आलेली आहे म्हणून मीही दुसरी वारी करणार नाही. मी कोणते तीर्थही करणार नाही, मी कोणचं व्रतही करणार पण आहे. आम्ही चंद्रभागा सोडून कोण्याही तीर्थाला जाणार पण आहे. एकादशी सोडून आम्ही दुसरे व्रत करणार नाही. आणि नामचिंतन करायचं असेल तर नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे. हे तुकोबरायची अत्यंत पंढरीनाथावर श्रद्धा. विढाला तुकोबरायचे मूळ पुरुष ईश्वंभर बाबा यांच्यापासून ही घराण्यामध्ये महिन्याची वारी चालत आलेली आहे. तुकोबराय म्हणतात आमच्या घराण्यामध्ये जर पंढरपूरची वारी चालत आली तर मी कशाला नवा धडा पाडू. म्हणून नवीन धडा जर आपण पाळला, नवीन वाट जर काढली तर ती वाट टिकलच असं सांगता येत नाही. म्हणून जे काही पूर्वजांनी धडा घालून दिलाय त्या धड्याला बंद पाडू जाऊ नये. ते धडा आपण गिरवी जावं. आपणाला त्रासही होत नाही आणि पूर्वजांनी जे मार्ग सांगून दिले ते मार्ग चुकीचे नसतात. विढाला आमच्या घराण्यामध्ये पंढरपूरचीच वारी आली. याच्यावर महाराजांना आमच्या तुकोबरायचे मूळ पुरुष ईश्वंभर बाबा यांच्यापासून वारी चालत आली. हे व्यावहारिक दृष्ट्या आणि परमार्थिक दृष्ट्या पंढरपूरची वारी केव्हापासून चालत आली, केव्हापासून सुरुवात झाली तर त्याचं उत्तर आहे भगवान शंकरापासून. पंढरपूरचा पहिला वारकरी कोण तर याचं उत्तरच आहे एक जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एक जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, महादेव, महादेव.
असे फरमान देत राहिल्यावर मस्त मजा वाटते आणि येळ सहज गेला तरी कळत नाही, उशीर झाला तरी बी समजत नाही आणि आपल्याला आनंद मिळाला तर बस झालं. हे लांबचे लोक उठूनही गेले तर ते काही नाही, उशीर झाल्यावर काही बी कीर्तन ऐकतात आणि जाताना म्हणतात आता जाऊ द्या ना घरी. पण आपण केले आपण काय, आपला आनंद आपण भोगी जावं म्हणून भजने. आता मला हे माग भजने पटतच नाहीत, पण ते काय तुमच्या इकडे आहे की ते सवय तशी ते कीर्तन करायच्या मागं. आता उचला उचली करू नका, पण ते आम्हाला भजने असे पाहिजे बाजून इकडून. आता माग कवा पाहू, आता इकडं पाहू तर आवाज येत नाही, ते तिकडं मग ते हे दिसत आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव आणि शिरोमणी महादेव. पहिला वैष्णव महादेव आहे. भगवान शंकरापासून पंढरपूरची वारी चालत आली. का चालत आली, कशी चालत आली, तर आता मला जितकं झेपल, जशी काही माहिती असेल, नामदेवरायाने हे पुष्कळ वर्णन केलेलं आहे पंढरी महात्म्यामध्ये. आता सगळ्याला पाठ होत नाही आणि मला तर काहीच पाठ नाही, फक्त महाराजाचं ऐकून त्याचं नाव सांगून शेनी चलतो. त्याच्या नावामुळं बरं चाललेलं आहे. आता हे आमचं काहीच नाही. भगवान शंकराला 2 मुलं, एक गणपती आणि दुसरा कार्तिक स्वामी. गणपती बिचारा डबऱ्या पोटाचं उगं पडून राहायचं म्हणून तर जास्ती जे आता राहिले नाही तर पहिले लय ढेऱ्यावाले लोक होते हो, मोठमोठाले रठावून जेवायचे आणि उगं घुरायचे मंदिरात पडून. पण कार्तिक स्वामी जरा बुद्धिमान हुशार, पण जास्ती बी माणूस शहाणा नसजा. एक मन आहे आमच्या, आता आपलं एकच जिल्हा आहे, आता एक वेगळं झालं नाही तर तरी अजून मंठा तिकडंच आहे परभणीकडं, पण एक मन आहे ना आमच्या परभणीकडं, अति शहाणा त्याचा आहे ना म्हणतात. आणि तुकोबराय बी म्हणतात ना, तुका म्हणे ज्ञान आणि दिमाकाची बनबन. ज्ञान वाईट नाही, पण अति ज्ञान झालं की त्याला असा गर्व होत आहे. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मजवणी ज्ञानी कोण आहे, हो कोण आहे. ते कार्तिक स्वामी जरा ज्ञान शिकला आणि शिकलेलं ज्ञान कुठं तरी वकल्याशिवाय माणसाला समाधान वाटतंय. आता जे काय आता हे टिपण करतात ना परत, याला वाटतं कव्हा कोणचं गाव येईल की आणि मी हे टिपण केलेलं कुठं बांधील की गडबड होती. तुम्हाला सांगू, आम्हाला इतकं सांभाळलेलं आहे मारुतराव महाराजानं काकानं. 15 ते 20 वर्षे संघ राहिलो, आजाबाद कुठं कीर्तनाला जाऊ द्यायचं पण नाही. आणि एखाद्यावर चोरून गेल्यावर कसं त्याला कळत होतं की जे तासाडायचं आम्हाला, लय बोलायचं, तुला लय गडबड सुटली, गडबड झाल्यावर ॲक्सिडेंट होत आहे म्हणे, जाऊ गडबड करायची नाही. अरे सांभाळणारा असल्याशिवाय परमार्थ टिकत नाही, सिद्धीला जात नाही. मनानं परमार्थ करणं म्हणजे कठाळ्यासारखं आहे, मोकार. कोणाचेही ठ्याके खावं लागत आहेत. हो, कोणी दिसलं त्यानं कुऱ्हाड हाणावं, ठ्याके हाणावं, मग कुठं तरी काहीतरी बाद आल्याशिवाय राहत नाही. म्हणून गुरु सांभाळणारे पाहिजे, शिष्या गुरुच्या आज्ञेत राहणारा पाहिजे. विडाला कार्तिक स्वामीनं शिकल्यालं ज्ञान लोकायला सांगायचं, हे फिरायचं. आता लोक बी कौतुक करतात, लहान असून काय लेकरू चांगलं बोलायले, मग कौतुक केलं की लेकरू फुगतच. हा गर्देवाचे चांगलं सांगायचं. भगवान शंकरानं म्हणायचं, अरे कार्तिक तू आताच गडबड करू नको रे, लोक अज्ञानी नाहीत, कोण कवा काय प्रश्न विचारीन सांगता येत नाही, म्हणून तू लई गडबड करू नको. पण कार्तिक स्वामी जरा फुगलेला, ते म्हणला मला वावा लोक म्हणायलेत आणि मै प्रगती माझ्या बापालाच देखो ना. म्हणून कार्तिक स्वामीच्या शाखेचे जे पोरं आहेत का आता बी, ते बरेच म्हणतात मोय बघा एवढं चांगलं झालेलं माझ्या मायबापालाच देखोनं झालंय. असे मायबापच नसतात की पोराचं चांगलं झालेलं त्याला देखवत नाही, असे मायबाप कधीच नसतात.
मुलगा नाही जरी बोलत असेल, मुलगा नाही जरी आपणाला भाकर देत असेल, तरी त्याचं चांगलं व्हावं इतकाच मायबापाकडून आशीर्वाद मिळेल. पण त्याचं वाटुळं व्हावं असं मायबापाच्या मुखातून निघत हो नाही. पण याला वाटायचं मवा मोठेपणा झालेला मयाच बापाला दे कोण. पण गंमत अशी झाली, एके दिवशी प्रवचन सांगत असताना 88,000 ऋषी होते ऐकायला. तीर्थ महात्म्य सांगत असताना कोण्या तीर्थामध्ये गेल्यावर काय फलप्राप्ती होती. आता हे कुंभमेळा चालू आहे ना, प्रयागराजला गेल्यावर काय फल मिळतंय हे जाऊन आलेल्याला विचारा बरं. ते म्हणतात काय की बाबा गर्दी होती म्हणून गेलो. मग आता गेला कशामुळं, तिथं कशामुळं जायचंय, तिथं स्नान केल्यावर आपणाला काय फलप्राप्ती मिळते माहिती असेल तर जावं. प्रत्येक तीर्थाचं महात्म्य सांगत असताना एक ऋषी उठून उभा राहिला आणि सांगितलं कार्तिक स्वामीला, एवढे दुनियामध्ये तीर्थ तुम्ही सांगायलात आहेत बी, आम्ही मान्य करतो, पण एवढे तीर्थ आमच्या जीवनात होतेलच असं सांगता येत हो नाही. आणि आम्हाला सगळे तीर्थ घडावे अशी अपेक्षा आहे. पण मला सांगा, जर हे संत संमेलन भरतंय, जर हे शासनाचं संमेलन म्हणजे त्याला अधिवेशन म्हणतो, सगळे 6 महिन्याला एकदा वर्षाला एकदा तरी एकत्रित येतात, मग तसे हे तीर्थ कधी ना कधी तरी सगळे तीर्थ एका ठिकाणी जमत असतील ना. आणि हे तीर्थ कोण्या ठिकाणी एकदाच येतात हे आम्हाला ठिकाण सांगा. ते कार्तिक स्वामी म्हणले, मुळात तेवढा काय अभ्यास अजून नाही, मला ते काही माहीत नाही. ते ऋषी तेवढ्यावर थांबले नाही. ते म्हणले तुमच्या बापानं इतकं शिकलंय का. आता एवढ्या पब्लिकेमध्ये बाप काढल्यावर राग येतच न कोणला बी. बाप काढल्याबरोबर ते म्हणले तुम्हाला पाहिजेतच का माहिती, मला जरी नसेल तर चला माझ्या बापाकडे. 88,000 ऋषीला घेऊन कार्तिक स्वामी कैलासात गेले. आणि गेल्याबरोबरच लांबूनच म्हणू लागले, पप्पा. मग शंका घेताल आणि कीर्तन झाल्यावर विचारताल. पप्पा म्हणत नव्हते ते, पण आता पप्पा म्हणल्याशिवाय बाप कळणं म्हणून म्हणावं लागायले. पण त्या चरित्रात असं आलेलं आहे, ते ताता म्हणत होते. पप्पा. भगवान शंकर म्हणले काय वागा, या ऋषीनं भर सभेमध्ये माझा अपमान केला. म्हणले काय म्हणले, मी तीर्थ महात्म्य सांगत असताना येईन तीर्थ सगळे एकत्रित कधी येतात कुठं येतात असं विचारल्यावर मी म्हणलं की मला माहीत नाही. तर हे म्हणले तुझ्या बापानं इतकं शिकलंय का. तेव्हा भगवान शंकर म्हणले झाली का तू ही गार, आता मी तुला सांगू लागलो फिरू नको म्हणून, पण शेवटी बाप आहे. बापानं समजूत काढली. त्या ऋषीला म्हणू लागले पा पोरग नाही नाही. आता याचं नैन कमी रमी झाल्यावर सपादून घ्यावं लागत आहे ना. होय, आता मला एक त्याच्यातलं कळत नाही म्हणून सपादून घ्यालो, नाही तर एखादा महाराज शिकलेला असल्या म्हणायचा तुला समज गेला तालच गेला. आम्हाला समय नाही, तालय नाही, स्वर तर नाहीच नाही. म्हणून तर मग ते लेकरू म्हणू लागलं किती मध्ये लावायचा. म्हणलं किती लावा, आपल्याला काही समज नाही त्याचं. तुम्ही जितक्यात लायताल तितक्यात मी बोलवतो. कारण मग स्वरच असा आहे, तुम्ही धुमाकून थाप टाकली तरी जात नाही, त्या धुमात मी मिसळते. कारण मी शिकलेला नाही ना. ते शिकल्यावर एकच स्वर असते. कोणाला काळी एकच चालते, काळी 2च चालते, कोणाला पांढरी 3च चालते, कोणाला पांढरी 4 चालते. आता आमचे त्र्यंबक महाराज काल्याला येणार आहे, त्याला 4च पाहिजे. असे शिकलेले लोक ठराविक असतात. आता आमचं काही ठरावच नसते ना. का ठराव नसते, मी कीर्तनच ठरवून घेत नाही म्हणून आमचा ठराव नसते. आणि हे जा लावा म्हणल्यावर मग आमचे गायनाचार्य म्हणले काळी 2लाच लावू. मी आलो तुम्हाला म्हणायचंय, मला काही नाही, नुसतं बोंबलायचंय. तुम्हाला स्वरात गायचंय. भजन्याच्या मनावर स्वर असला पाहिजे, कीर्तनकाराच्या मनावर स्वर म्हणल्यावर आता पांढरी 4ला लावल्यावर कसं आरडावं. अवघड जाते. म्हणून अवघड होऊ नये याच्याकरता मी भजन्याच्या मनावर सोडित असतो आणि गुरुला विनंती करीत असतो, आता मोवा आवाज त्याच्यात घुसवा. विढाला
भगवान शंकरानं सांगितलं नईन पोरग आहे, त्याला काही तेवढी अजून माहिती नाही, चुकलं असेल. तुम्हाला सगळ्या तीर्थाचं स्नान घडावं अशी इच्छा आहेच का? म्हणले उगच आलोत का इतक्याला? त्याला माहीत नसलं तरी तुम्हाला मी सांगतो म्हणले. तेव्हा भगवान शंकरानं 88,000 ऋषीच्या कानामध्ये सांगितलं, तुम्हाला जर सगळ्या तीर्थाचं स्नान घडावं असं वाटत असेल तर मृत्यू लोकामध्ये जा. पंढरपूर नावाचं एक क्षेत्र आहे, तिथं चंद्रभागेसारखं तीर्थ आहे आणि पुंडलिकराय भक्त आहेत. तुम्ही त्या ठिकाणी जा, तुम्हाला सगळ्या तीर्थ सकळ ही तीर्थे सकळ ही तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखेलिया, असं भगवान शंकरानं 88,000 ऋषीजवळ सांगितलं. शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी, हॅलो, असा मोकळा खेळता आवाज राहू द्या जरसा. शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान काळी, येते पुंडलिका जवळी, करीते आंघोळी वंदिती चरणगा. आता मोठ्याचा पुरावा पटणारच की हो. देवादिदेव महादेव भगवान शंकराचा पुरावा 88,000 ऋषीला पटला. 88,000 ऋषीनं निर्णय घेतला, आता गावाकडे जायचं नाही, आता नीट मृत्यू लोकांमध्ये पंढरपूरलाच जायचं. 88,000 ऋषी निघाले. पण भगवान शंकर विचार करू लागले, हे ऋषी काही गरीब नाहीत, येईनं माया पोराजवळ बाप काढला आणि मी यायला पंढरपूरला जा म्हणून सांगितलंय, तिथं मी जर नाही दिसलो तर हे मवाय बाप काढल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून तर कीर्तनकारानं थोडं जपलं पाहिजे. आमच्या मारुतराव महाराजानं काकानं नेहमी सांगत जावं, जे महाराज काकडा करीत नाही, जे महाराज धुपारती करीत नाही, जे महाराज आळंदी पंढरपूरची वारी करीत नाही, आशाचं कीर्तन ऐकण्यापेक्षा तमाशा ऐकलेला बरा म्हणी जावं. कीर्तन हे काही दत्तू तांब्याचा खेळ नाही, मनोरंजनासाठी नाही. हो, कीर्तनकारानं नुसतं सांगायचं नसतंय, नामा म्हणे तुका म्हणे आपण काहीत नाही म्हणे, खिसे भरण्यान घरला होणे. हो, कीर्तन करावे तैसे वर्तोनी दावावे. अरे आळंदी पंढरपूरचं महात्म्य त्यानंच सांगावं की त्यानं वारी दोन्हीही न चुकता कराव्यात, त्यानं सांगावं. विढाला सांगा, तुम्ही ऐकून घेताल माझं. आता मी पंढरी महात्म्य सांगणार आहे, सुरू केले पंढरी महात्म्य सांगायलो. आणि आता आषाढीला मी पंढरपुरात जर तुम्हाला नाही दिसलो तर तुम्ही काय म्हणताल, त्या केंद्रीमध्ये तूच होतं का कीर्तन?
म्हणून तर कीर्तनकारानं फार जपलं पाहिजे. आम्हाला हॉटेलच्या पुढे गाडी सुद्धा उभी करायचं भे वाटत आहे. सहज उभी केली तरी लोक नजर ठेवून असतात. महाराजाची गाडी धाब्याच्या पुढे होती हो. मग महाराज कोठं होते की बाबा, मी ते एवढं पाहिलं नाही, पण ज्या आरती पुढे उभी होती तेव्हा ते मधातच गेला असेल. जावं का न जावं, पण लोक शंका काढल्याशी, कारण भानगडी असे आहेत. आता या काळ्या पॅन्टी आहेत का, हे कंडक्टर पोलीसवाल्याचे कपडे हे 15 दिवस धुत नाहीत, पण तरी त्याला काही होतंय का. म्हणून तर मी सांगत असतो, राग येतात हे बरोबर आहे, पण काळ्या पॅन्टीवाल्या आहे ना, हे खाकीच्या कपड्यावाल्या आहे ना, देवाची आरती तरी करी जाऊ नये. पण आरती करायला तर काळ्या पॅन्टीचेच कातडा बांधलेलो कमरला, आणि 8-8 दिवस पॅन्ट नाही धुतलेली. खरकट्या कपड्या आहे ना, भगवंताची पूजा किंवा आरती करी जाऊ नये. आणि हे कपडे नाही जितके धुतले तितके कडक होतात, इस्त्री करायची गरज नाही. आता ते कडक पॅन्ट आहे ना ती जीनची, हे पोरामध्ये हिला महिनाभर नाही धुतलं तरी चालतंय, ते दिसतच नाही ते काय ते आधीच मळकी. पण आता हे कपडे आता हे स्वच्छ हे आपण आज वापरले की उद्या धुवावं लागते. आणि धुतले की यायला लय साबण लावायची गरज नाही, रोज धुतले आपले पाण्यातून काढले की चक निघत येत. कशामुळं, आता हे मोटरसायकलीवर जायचं धुळं अंगावर येते, नाही एखादं उडून बेंदाडे अंगावर येते. हे भरलं तर सहज जरी धुतलं न निघत आहे. पण ऐका, नामदेवरायाची भाषा आहे, ह्या कपड्याला सहजासहजी सहज डाग पडला तर निघू शकते, पण एक बिबियाचं तेल आहे, त्या बिबियाचा डाग जर कपड्याला पडला तर कोण्या साबणानं निघलो. सहज मळाले धुता शुद्ध होये, सहज मळाले धुता शुद्ध होये. बिबियाचा काय डाग जातो, बिबियाचा काय डाग जातो, बिबियाचा काय डाग जातो, बिबियाचा काय डाग जातो. सहज मळले धुता शुद्ध होय. बिबियाचा काय डाग जातो, म्हणजे सहज आपल्याकडून कळत न कळत अज्ञानपणात जर काही आपल्याकडून पाप झाले तर ते भजनात आलं की माळ घातली की जाते. पण माळ गळ्यात घालून हरिपाठ म्हणून आम्ही कीर्तन करून जर पाप केलं तर हे कुठं जाईल. म्हणून अज्ञानपणात झालेल्या पापाला प्रायश्चित मिळत आहे, पण जाणून बुजून केलेलं पाप कुठंच जाऊ शकत नाही. म्हणून सहज मळले धुता शुद्ध होय, पण बिबियाचा काय डाग जातो. म्हणून चांगल्या माणसानं फार जपून वागलं पाहिजे. एक ज्ञानोबारायची वही आहे, ये तवडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती, येर ते अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून वडील माणसानं म्हणजे मोठ्या माणसानं घरामध्ये सुद्धा जपून वाग जावं. घरामध्ये जर जपून मोठा माणूस वागत असेल तर घरात दबाव राहतंय, त्याचा घरात मान राहतंय. घरातले लोक पाय वाजला दारात की चिप होतेत, आणि त्याच माणसानं गावातले कुटाने भांडणं मिटी जावं. ज्याचं घरात वजन आहे तेच, घरातच वजन नाही बाहेरला मिटवाय गेल्यावर सहजच एखादी बाई म्हणते, यार तू हज बक्की आमचं काय निघालास निपटायला. म्हणून मोठ्या माणसानं, आता अभ्यास सगळ्याला सगळं होईल असं नाही, पण कीर्तनकारानं आपलं वजन जर टिकवायचं असेल ना, फक्त आचरण सुद्धा ठेवलं पाहिजे. विढाला मी नाही पंढरपुरात जर दिसलो तर हे 88,000 ऋषी पुन्हा परत येतील आणि म्हणते आम्हालाच नुसतं सांगायले का, आल्या नो संसारा जा रे पंढरपुरा. आणि हे कुंभमेळ्याला. महाराज वारी तर हमेशाच आहे, पण हे सीझन आले हाणू द्या 2-4 टिरिपा.
अरे ते कुंभमेळा खरं सांगू का तुम्हाला, वारकऱ्यासाठी नसतेच. आता जाऊ नये असा त्याचा अर्थ नाही, पण पंढरपूर आळंदी सोडून वारकऱ्याला याच्यापेक्षा कुंभमेळा कुठं मोठा आहे हो. म्हणून ते लोक चालले येतात. आमच्या गावातून बरेच लोक गेले, बाया निघाल्या, मै बी बायको म्हण लागली, मालक मला हाही दाखवा आहे ना. मलाही जायचंय कुंभमेळ्याला. मला कशाला मरायला जायचंय, मराय जात असते का माणूस, एवढा पर्व काळ या लोक येडे आहेत का. आणि त्याच्यात पुन्हा मोदीनं डुबकी लिहिली पाहितलं तिनं टी व्हीमध्ये. ते एवढा पंतप्रधान असून त्यानं डुबकी घेतली. मिळालं त्याच्यासारखा महाराजच भारतात मोठा नाही कोणी. ते एक राजकारणी असल्यामुळं लई नाव घेता येत नाही, नाही तर त्याला जे पाठांतर आहे त्याला जे माहिती आहे का, 4 वेदाचा अभ्यास आहे त्याला, एवढा तो विद्वान आहे. आता असं म्हणल्यावर म्हणतेत काही लोक म्हणतेत हे निश्चित भाजपचं आहे काही की, म्हणून दुसऱ्या पक्षाचे नाराज होते. आणि आता तर नाराज होऊच नका कोणीच कोण्या पक्षाचं नाही. आणि मी पक्षाबद्दल बोलिनो, पण वस्तुस्थितीच आहे. असा विद्वान राजा, असा विद्वान पंतप्रधान पुन्हा होणे नाही. विढाला मी पक्षाबद्दल बोलणं, पण आतापर्यंत किती पंतप्रधान झाले. एखाद्यानं कुंभमेळ्यात जाऊन शेनी बुटकी मारली का गंगेमध्ये? जाऊ द्या, म्हणजे तिकडं वर्णन मला लई करायचं नाही, पण ते पाहितलं माझ्या बायकोनं म्हणलं एवढा मोठा पंतप्रधान येडा आहे का, आणि तुम्ही म्हणायत नको. मग तिला समजून सांगितलं आपण वारकरी आहोत. ते संन्यासी लोक काय करतात, जपी तपी मुनी लोक असते त्याच्या करतात ते कुंभमेळा असते, पर्व असते. आपलं पर्व हमेशाच असते पंढरपुरामध्ये, पर्वणी याची गरज नाही. सकळही तीर्थे घडती एक वेळा, आणि चंद्रभागा डोळा देखील. चंद्रभागेमध्ये आपणाला सगळे तीर्थ, प्रयागराज असो कोणचंही तीर्थ असो घडतंय. मग म्हणली तसं करा, पंढरपूरला न्या. म्हणून मागच्या 12 तारखेला नेऊन चंद्रभागेत बुडवून आणली. ते बी सांभाळावं लागत आहे ना, कारण पंढरपूर सारखं तीर्थ, पंढरपूर सारखं क्षेत्र, पंढरीनाथासारखा देव आणि पुंडलिकरायासारखा भक्त सोडून आमचे वारकरी लोक कुठंही विशेष महत्व देत नाही. त्याचंच नाव खानदानी वारकरी असते. विढाला भगवान शंकराने विचार केला, हे लोक पुन्हा परत येऊ नये, बोलू नये, म्हणून भगवान शंकर गडबडीनं निघाले. कोण्या रस्त्यानं ऋषी गेले ते रस्ता सोडला आणि मधलाच रस्ता धरला, कारण त्याच्या अगोदर जावं लागेल ना तिथं. ते आल्याबरोबर आपण तिथं दिसलो पाहिजेत. म्हणून भगवान शंकर गडबडीनं हातात तिरसूळ आणि डमरू घेतलं आणि नेट पंढरपुरात आले. तिरसूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कंस, तिरसूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कंस. रंभादिकनाचा ते उभ्या जोडोनी हात, तिरसूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कंस, तिरसूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कंस. रंभादिकनाचा ती उभ्या जोडोनी हात, तिरसूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. हातात तिरसूळ आणि डमरू घेऊन भगवान शंकर आले. म्हणून वारकरी लोक येडे नाहीत की पंढरपूरचीच वारी करील म्हणायला. की पंढरी महात्म्य तुम्हाला जितकं सांगावं तितकं थोडं आहे. आमच्या ते महाराजानंच, मोठ्या महाराजानं खूप पंढरी महात्म्य सांगावं आम्हाला. ते तेव्हा तेवढं समजलं नाही म्हणून तितकं पाठ केलं नाही, पण आताच्या टायमानुसार तितकंच बरं व्हालंय. ते ना 3-3 तास कीर्तन करी जावं, आमचं 1.5 तासावं आलंय आता. म्हणून ते तितकं पाठ झालं नाही, तेच बरं आहे, थोडं आहे.
पंढरपूरची वारी भगवान शंकरापासून चालत आली. तर का पंढरपूरची वारी केली त्याचं कारण आहे. नामदेवरायानं असं वर्णन केलंय. काशीला 1 महिना चालत जावं, तेच फळ गोदावरीला 1 दिवस चालावं, तितकं 1 महिन्याचं फळ गोदावरीला मिळते. आणि पंढरपुरामध्ये नुसता पाय टाकला तरी तितकंच फळ आहे. वाराणसी चाली जे 1 मास, गोदावरी 1 दिवस, पंढरी पाऊल प्रवेश ऐसा ठसा नामाचा. ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान. रावळ देतो के प्रमाण, रावळ देतो के प्रमाण. तेथील तृण आणि पाषाण, तेथील तृण आणि पाषाण. देवतेही जाणावे, देवतेही जाणावे. ऐसी पंढरी म्हणजे ध्यात्री, ऐसी पंढरी म्हणजे ध्यात्री, पंढरी म्हणजे ध्यात्री, ऐसी पंढरी म्हणजे ध्यात्री. ऐका पंढरीचे महिमान, राहुळ तितुके प्रमाण. तेथील तृण आणि पाषाण, देवतेही जाणावे. म्हणून आमच्या मारुतराव महाराजांना म्हणे जाऊ, कोण्याही देवाची मूर्ती आणायची असेल तर पंढरपुराहून आणि जाऊ. का आणि जाऊ? हे शालिवान शेख आहे म्हणे जाऊ. मूर्ती खेड्यापाड्यातून जर आणली तर तिचा ईदी करावं लागते, तिला पाण्यात ठेवावं लागते, तिला धान्यात ठेवावं लागते, आणि चांगले ब्राह्मण आणावं लागते. आणि चांगल्या विद्वान ब्राह्मण ऐकून मंत्र उच्चार करून त्या मूर्तीमध्ये दैवत्व आणावं लागते. मुळात देव नसते. हे अधिकारी ब्राह्मण लागत आहेत. आता माझा अधिकार नाही, मी टिंगल म्हणून नाही तर कोणी असलं ब्राह्मण तर कीर्तन झाल्यावर मला तासाडे. हे आता हॉटेलचे भजे खाऊ ब्राह्मणाच्या ना दैवत येतंय व याच्यात. त्याला अग्निहोत्री ब्राह्मण पाहिजे. म्हणून आता ह्या काळात ते मिळणं नाही, शक्य नाही. तुपही ते गावरण लागत आहे, सगळा ईदी अवघड आहे. त्याच्याकरता पंढरपुरातून जर मूर्ती आणली तर ईदी नाही केला तरी चालतंय, केला आणि कमी रमी झाला तरी जमतंय. कारण तिथले तृण आणि पाषाण देवतेही जाणावे. तिथला धोंडा, पाषाण म्हणजे धोंडा, अगोदरच त्याच्यामध्ये देवाचं स्वरूप आहे. म्हणून तिथून मूर्ती आणली की डायरेक्ट नेऊन स्थापना केली तरी चालतंय. मग ईदी करू नये असं नाही, करा, पण कमी रमी जर झालं तर सपादून जातंय. म्हणून असं पंढरी महात्म्य आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी पंढरपूर सोडून शेनी दुसरी वारी करणार पण आहे. आणि कनक